आणि तुला जेव्हा कळेल ना की माझ्यासोबत काय घडलंय. या वैभवला बाहेर गेल्यावर कळालं. आणि जेव्हा त्याच्याबद्दल ज्या प्रतिक्रिया होत्या लोकांच्या, म्हणजे एपिसोड बघूनच नाही 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 बाहेरच्या जगात त्या जेव्हा बघितल्या तेव्हा त्याला कळालं की बाबा आपण किती चुकीचं वागलोय. त्या अंकिताला सांगतोय आता. अच्छा तू म्हणशी वैभव तू हसत खेळत कस काय आलायस घरात. लोकांनी खूप हे केलं का. अरे आधीच सांगत होते ना, हे ह्यांचं ऐकायचं ना थोडं. हा, या अंकिता सांगत होती, ते डिप्पे दादा सांगत होते की बाबा तू स्वतःसाठी खेळ. त्यावेळेस तुला वाचवायचं कारण काय होतं माहिती का. कारण की मला तिकडे यायचं होतं. ते माझे पहिले स्टेप होते पण ते नाही होऊ शकत. मग असं हळूहळू वाटत गेलं की बहुतेक तू त्या आरबाजसाठीच खेळतोय. तुझे डोळे उघडत होते पण तू डोळेच झाकायचा. आपल्या लेवलला गेले पूर्ण नाही सांगू शकत मी. तेच तुला सगळे सांगत होते मॅडम. हा, किती वेळा सांगणार. बी ग्रुप मध्ये पक्ष प्रवेश करतोय. शेवटच्या दिवशी काय ना मला प्लीज येऊ लागला. व्हेरी गुड. हा वैभवराव, अहो तुम्हाला त्याच्यासाठीच पाठवलं होतं बिग बॉस मध्ये. त्या 2 बॉडी बिल्डर 2 ग्रुपमध्ये वाटले जावे, पण तुम्ही काय त्या आरबाची पाठच सोडली नाही. आणि आता सगळं हाती गेलं शेपूट राहिलं. आता तुमच्या सगळ्यांची माफी मागतो आणि सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की प्लीज मला बी ग्रुप मध्ये घ्या. तर तुमचा काय संबंधही नाही बिग बॉस मध्ये. तुम्ही बाहेर आहेत आणि आता म्हणता बी टीम मध्ये घ्या. अरे झालं ना सगळं. आता काय करतो. जेव्हा समजायचं होतं तेव्हा तुला समजलं नाही भाऊ. हा, तुला भाऊच्या धक्क्यावर 2-3 धक्के दिले, तुला समजावून सांगितलं तरी तू काय समजायला तयार नाही. तू कोणत्या धुंदीत होता आणि कोणत्या ह्याच्यात होता. आणि आता म्हणतोय बी टीम मध्ये घ्या. गोष्ट जिथं मी पहिल्या का दुसऱ्या आठवड्यात करायला पाहिजे होतं. तर ते झाले नाही. त्यासाठी आय एम रिअली सॉरी. नो तू आला बी टीम मध्ये, ठीक आहे. आता बी टीम मध्ये अभिजित, अंकिता, वैभव पण येतोय, जान्हवी पण येते, पॅडी दादा आहेत, सूरज आहे, परत पुरुषोत्तम दादा आहेत. एवढे जण बी टीम मध्ये म्हणलं. ए टीम मध्ये काय घनश्याम, निक्की आणि अरबाज. ए टीम मध्ये तिघच कसे राहतील हो. थोडं बॅलन्स व्हायला पाहिजे ना. बी टीम मध्ये एवढा करता नाही चालणार. आणि असे आता झालाय शो, त्याविषयी सोडून. व्हेरी गुड. तुमच्या सगळ्यांची माफी मागतो आणि सगळ्यांना या वैभव दादाला आता आय एम सॉरी म्हणतोय. आर भावा, तू बी टीमला पार शिव्या घातल्यास. त्या ट्रेनच्या टास्क होता त्याच्यामध्ये काय काय बोललाय. त्या सूरजला म्हणतो हे करीन आणि ते करीन. हा, असं असते. जेव्हा कळायचं होतं तेव्हा बोलायला पाहिजे होतं सॉरी. पण तू आता बोलतोय सॉरी. ह्याला बाहेर गेल्यावर कळलं आपले कसे 12 वाजलेत ते. आजही मला एकटंच वाटतंय. हे अभिजित दादा कधी सुधारणार नाहीत. अहो तो 1 दिवसासाठी आलाय आरबाज. तुम्हाला तो गेल्यापासून कधी एकटं फील झालं नाही. तो नव्हता इतके दिवस. तुम्ही कधीच असं म्हणले नाही की एकटं फील होते. आणि आता आला थोड्या वेळासाठी लगेच तुम्हाला एकटं फील व्हायला लागलं. अहो काय समजतं लोकांना राव. हा, काय माहिती, कारण शोधावं लागेल. कारण शोधायची गरज नाही. तो आरबाज आलाय त्याच्यामुळे तुम्हाला एकटं फील होते. हे म्हणजे कोणाला पण कळण ह्या गोष्टी.